नगरपालिका कर्मचाऱ्यांनी निवडणुकीच्या कामांवर बहिष्कार टाकलेला आहे। कर्मचाऱ्यांची सरकारसोबतची चर्चा अखेर निष्फळ ठरली। वेगवेगळ्या मागण्यांसाठी त्यांनी बहिष्कारास्त्र आता उपसल्याचं पाहायला मिळत आहे। सरकार नगरपालिका नगरपंचायत कर्मचाऱ्यांची समजूत काढण्यात यशस्वी ठरणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र एका महत्त्वाच्या बहिष्काराच्या संदर्भातली बातमी आपण पाहतोय। नगरपालिका कर्मचाऱ्यांनी निवडणुकीच्या कामावर अखेर बहिष्कार टाकलाय। सरकारसोबत जी चर्चा झाली ती चर्चा अखेर निष्फळ ठरलेली आहे। दरम्यान या संदर्भात कर्मचारी संघटनांच्या प्रमुख नेत्यांसोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांनी। त्यांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकूयात। आपल्या सोबत स्वतः संघटनेचे प्रमुख आहेत गुगे सर, काय सांगाल? हा निर्णय तुम्ही घेतलेला आहे, याचं मागचं कारण काय आहे? निवडणुकीचं काम तुम्ही का करणार नाही? राज्यातल्या नगरपालिका नगरपंचायतीमधील तसेच महापालिकेतील कंत्राटी कामगार, सेवानिवृत्त कर्मचारी असतील, स्थानिक कर्मचारी असतील, या सर्व कर्मचाऱ्यांच्या मागण्या मागच्या 4 वर्षापासून आम्ही शासन स्तरावर रेटून धरतोय, परंतु त्या मागण्या संदर्भामध्ये कुठेही निर्णय होत नाही। माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी स्वतः विधान भवनामध्ये बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये इतिवृत्त लेखी स्वरूपात दिलं, परंतु त्या बैठकीला सुद्धा 1.5 वर्ष होऊन गेला, परंतु त्या इतिवृत्तातला एकही धचा मा सुद्धा झालेला नाही किंवा एकही निर्णय आमचा लागलेला नाही। प्रामुख्याने आम्ही शासनाकडे आम्हाला 100% वेतन हे कोषागारातून द्यावं, तत्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रधान सचिव वगैरे बसवून मान्यता दिली की बाबा ही प्रणाली तुम्हाला लागू करू, तो सुद्धा विषय मार्गी लागला नाही। 10, 20, 30चा विषय जो आहे हा राज्यातल्या शासकीय कर्मचाऱ्यांना लागू होऊन कमीत कमी 3 वर्ष झालेत, परंतु राज्यातल्या नगरपालिका नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांना हा लाभ मागच्या 3 वर्षापासून मिळत नाही। त्यापैकी काही कर्मचारी मरण पावलेत, काही सेवानिवृत्त झाले, त्यांनाही अद्याप लाभ मिळालेला नाही। आज देखील आम्हाला प्रधान सचिवांनी बैठक दिली माननीय गोविंदराव साहेबांनी। त्या बैठकीत देखील फक्त सांगण्यात आलं हे करू ते करू, परंतु कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही, कुठलाही आम्हाला परिपत्रक दिलेलं नाही, कुठलाही GR दिलेला नाही। त्यामुळे व्यतीत होऊन आम्ही सर्व जे कर्मचारी आहेत 80,000 कर्मचारी संपूर्ण नगरपालिका नगरपंचायतमध्ये ज्या शासकीय आहेत आणि निवृत्ती कर्मचारी 1.5 लाखापर्यंत कर्मचारी जे आहेत हे संपूर्ण कर्मचारी ह्या भावनेत पोहोचलेले आहेत की या ठिकाणी आम्ही संपूर्ण येऊ घातलेला आता विधानसभेच्या निवडणुकीचा कामकाज करणार नाही, कामकाजावर बहिष्कार टाकू आणि संपूर्ण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवर देखील बहिष्कार घालू। या ठिकाणी ह्याप्रमाणे आम्ही आता आलेलो आहोत, कारण जर मागण्या मान्य होत नसतील आमच्या तर 100% आम्हाला काहीतरी पावलं उचलायला लागतील। मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री असलेले एकनाथ शिंदे या संदर्भात काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन निकेश मोरेसह मी चेतन ननावरे, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।